पुण्यमयि अनंत गुणमयि बुद्ध की निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिशन हृदय में जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन अनंत पुण्यमयि अनंत गुणमयि धर्म के निर्वाण धातु ज्ञान धातु बुद्धि धातु शीश पर जागे प्रतिशन हृदय में जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन अनंत पुण्यमयि अनंत गुणमयि संघ की निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिशन हृदय में जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन हर एक सांसों के प्रति सजग रहते हुए सतर्क रहते हुए आनापानसति साधना करते हुए श्वास प्रवास सर्वथा शुद्ध हो, इसके साथ कोई नाम रूप मंत्र आदि न जोड़े। अपना ध्यान नासिका रंध्र द्वारों पर सांस के अंदर आने और बाहर जाने पर केंद्रित करें। सहज स्वाभाविक श्वास को एक द्वारपाल की तरह बस देखना है। सांस को नियंत्रित करने का प्रयास नहीं करना है। किसी भी प्रकार का प्राणायाम नहीं करना है। प्राणायाम करने के अपने लाभ है, बट यहाँ आने जाने वाली सांस के प्रति जागरूक रहना है।
हर एक सांस की जानकारी रखना है, निसर्गता, उसके प्रति सचेत रहना है। आपको लेश मात्र भी कुछ नहीं करना है, बस श्वास के आवागमन को देखना है। कर्ता भाव बिल्कुल न हो, भोक्ता भाव बिल्कुल न हो, केवल दृष्टा भाव, केवल दृष्टा भाव। कठिन काम है। हम जैसे ही सांस पर अपना ध्यान केंद्रित करते हैं, पैरों में पीड़ा, मन में हजारों व्यवधानकारी विचार, पुरानी यादें, नई योजनाएं, आशाएं, डर इत्यादि आते रहते हैं। फिर से हम नए निश्चय के साथ देखना शुरू करते हैं। हमारा मन उसी योजनाओं की तरफ भागता है और हम साधना से भटक कर विफल होते हैं। परंतु बार बार दोबारा प्रयत्न करते रहना है, लगातार अभ्यास करते रहना है। हमारा भटका हुआ मन फिर से हमें जागरूक रखते हुए अभ्यास की तरफ, अपने सांसों की तरफ वापस केंद्रित करना है। लगातार अभ्यास से अपनी सजगता को अधिक जल्दी वापस लाना संभव हो जाता है और धीरे धीरे मन के भटकने की अवधि छोटी हो जाती है और निरंतर अविच्छिन्न जागरूकता की अवधि लंबी होने लग जाती है। आखिर चित्त की एकाग्रता का अभ्यास इसलिए है कि एकाग्र चित्त इतना सूक्ष्म और तीक्ष्ण हो जाए, चित्त को ऐसी धार लग जाए कि अंतिम परमात्मा सत्य को जिन आवरणों ने ढक लिया है या ढक के रखा है, उन्हें भीन सके, उस आवरण को भीन सके, चीर सके। जैसे जैसे चित्त एकाग्र होता है, वैसे वैसे उनकी नैसर्गिक सूक्ष्मता बढ़ती जाती है, बढ़ती जाती है, बढ़ती जाती है, बढ़ती जाती है।
निरंतर ध्यान। कर्म के बंधन कटे, होय परम कल्याण। सास देखते चित्त अविचल हो जाए। अविचल चित्त निर्मल बने, सहज मुक्त हो जाए। सास देखते देखते सत्य प्रकटता जाय। सत्य देखते देखते परम सत्य दिख जाय। लोग जगत के बीती काली रात, हुआ उजाला धर्म का। मंगल हुआ प्रभात, आओ
इसमें सुख है, शांति है, मुक्ति मोक्ष निरवान, यह तो वाणी बुद्ध की शुद्ध धर्म की ज्योत अक्षर अक्षर में भरा, मंगलवत परत बुद्धवाणी मीठी घनी, मिसरी की से बोल, कल्याणी मंगलमयी, वरामृत रस गुल, समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता, अत्र गच्छन्तु देवता, अत्र गच्छन्तु देवता, सधम्मं मुनिराजस् सुनन्तु
धम्म सवन कालयन् बदन्त धम्म सवन कालयन् बदन्त परितं धम्म सवन कालयन् बदन्त नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि इमयधम्मनुधम्मं पठेपत्या बुद्धं पूजयामि इमयधम्मनुधम्मं पठेपत्या धम्मं पूजयामि इमयधम्मनुधम्मं पठेपत्या संघं पूजयामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पाचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पाचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा
ये च संघा अतीता च ये च संघा अनागता नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वयम् एतेन सच्चवजेन जयसु जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वनं एतेन सच्चवजेन भवतु ते जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संඝो मे शरणं वनं एतेन सच्चवजेन भवतु सर्वमङ्गलम् इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अणुत्तरो पुरीसधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवति स्वाख्यातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको इहिपसिको उपनायिको पचन्तं वेदितव्यो विन्नयेते धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्वारि पुरीसयोगानि अट्ठपुरीसपुगला एष भगवतो सावकसङ्गो आहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाति उपसन्निहिनतस्
शासने सदसम्मते अमनुष्ये हि चण्डे हि सदा के बेसकारिभिः। भगवान के साधु समंत धर्म के प्रति अप्रसन्न रहने वाले, श्रद्धावना न रखने वाले, चंड स्वभाव वाले अमनुष्य, यक्ष, देव आदि सर्वदा दुष्ट कर्मों में ही लीन रहते हैं। अरिसानं चतसंयं अहिंसाय च गुत्या यं देशे महावीरो परितं तं बनामहे। यं देशे महावीरो परितं तं बनामहे। चतुर्वर्गीय परिषद, भिक्षु, भिक्षुनी, उपासक, उपासिका ऐसे दुष्ट कष्ट दे और उनकी रक्षा हो सके, इस निमित्त महावीर भगवान बुद्ध ने इस आटानाटीय सुत्त परित्राण की देशना की थी। उसे हम कह रहे हैं। विपसी सचनमतु चक्षमंत सिरिमतु सीखी सपीच नमतु सर्वभूतानुकंपिनु। अंत चक्षु प्राप्त श्रीमान भगवान विपस्सी बुद्ध को नमस्कार है। सब प्राणियों पर अनुकंपा करने वाले भगवान सीखी बुद्ध को नमस्कार है। वे शंभु सच नमतु नातक सतपस्सिनो नमस्तु ककुसंदस मारसीनपमदीनो। समस्त क्लेशों का धो देने वाले तपस्वी भगवान वे सब बुद्ध को नमस्कार है। मारसेना का मर्दन करने वाले भगवान कुकुसंद बुद्ध को नमस्कार है। पुनागमनस नमथु ब्राह्मणस सवसीमतो कसपस च नमतु विपमुतस संबदी। पूर्णता प्राप्त ब्राह्मण भगवान पुनागमन को नमस्कार है। सभी क्लेशों से पूर्णतया विमुक्त भगवान कसप बुद्ध को नमस्कार है।
अंगिरसनमतु सख्यपुत्तस्य सिरिमतु यो इमं धम्मं देशेऽसि सर्वदुःखापनुदनं। जिनके अंग अंग से प्रकाश प्रफुल्लित होता है, ऐसे अंगिरस श्रीमान शाक्य पुत्र भगवान गौतम बुद्ध को नमस्कार है, जिन्होंने सभी दुख के विनाश हेतु यह धर्म देशना दी है। ये चापि निभुन्ता लोके ये ता भूतं विपस्सेषु ते जना अपि सुनाथ महन्ता वितस्तारदा। विपश्यना भावना द्वारा धर्म का यथाभूत दर्शन करके जो अरहंत जन इस लोक में ही निर्वाण प्राप्त कर चुके हैं, ये महान और बुद्धिमान सभी जनों को भी सुने। हीतं देवमनुसानं यं नमस्ति गौतमं बीजाचरण संपन्नं महन्तं वितसारदं। जो विद्याचरण संपन्न महान और प्रज्ञावान बुद्ध को देव मनुष्य के हित के लिए नमस्कार करते हैं, वे सभी सुने। एते चैये च संबुद्धा अनेक शतकोटियो सब्बे बुद्धा समसमा सब्बे बुद्धा मयेदिका। उपरोक्त सम्यक संबुद्ध के अतिरिक्त जो अनेक शत कोटि सम्यक संबुद्ध हुए हैं, वे अन्य किसी को तुलना में असम है, महान है, परंतु पारंपरिक तुलना में सभी सम है, सभी विपुल है, रिद्धिशाली है, बलशाली है। सब्बे दस बलोपेता विसर्जिपागता सब्बे ते पटी जानन्ति असभट्ठामुत्तमं। सभी बुद्ध 10 बलशाली होते हैं, सभी विषय विद्या प्राप्त भय मुक्त होते हैं, ये सभी परमार्श पर यानी पूर्वोत्तम परम उत्तम स्थान को प्राप्त स्वीकार करते हैं। सिंहनाद वंदन्ते परिसासु विससरदा ब्रह्मचक्र पवन्तेति
लोके अपट्यवत्यं। ये सभी सिंहनाद सदृश देशना द्वारा संपूर्ण परिषद को निर्भय कर देते हैं। ऐसे ब्रह्मा चक्र धम्म चक्र का प्रवर्तन करते हैं, जिसका कि समस्त लोक में कोई भी प्राणी उल्टा प्रवर्तन नहीं कर सकता। उपेता बुद्ध धम्मे अंठारसहीनायका बत्तीसलखनुपेता सीतानुबयनाधरा। ये सभी लोग नायक 18 बुद्ध गुण धर्मों से युक्त है। महापुरुष के 32 प्रमुख लक्षणों और 80 अनुव्यंजनों को धारण करने योग्य है। व्यामपवाय सुपवा सभ्येते मुनि कुंयरा बुद्धा सब्बनुयोनयेते सभ्ये खीना सवाजिना। ये सभी मुनि श्रेष्ठ व्याम प्रभा से प्रभान्वित होते हैं। ये सभी बुद्ध सर्वज्ञ होते हैं और क्षीण आंखें जन होते हैं। महापबा महातेजा महापय्या महाबला महाकारुणिकादिरा सभ्येशानं सुखावह। ये बुद्ध महान प्रभावान, महातेजस्वी, महाप्रज्ञावान, महाबलशाही, महाकारुणिक, पंडित और सभी प्राणियों के लिए सुख लाने वाले हैं। दीप नाथा पतिथा च तानालेना च पानिनं गति बंधु महेशास सरना चहिते सिनो। ये सभी बुद्ध डूबते हुए के लिए द्वीप, अनाथों के नाथ, निराधारों के आधार, प्राण रहितों के त्राण, निरालयों के आलय, अगतिवानों की गति, बंधुहीनों के बंधु, निराश लोगों की आशा, अशरणों की शरण और सबके हितैषी है। सदेव कसलोकस सभ्येते परायणा तेषां शिरसा पादे वन्दामि पुरीसुत्तमे। इस प्रकार देवताओं समस्त लोकों के शरणदायक आधार परम पुरुषोत्तम बुद्ध के चरणों में नतमस्तक होकर मैं वंदना करता हूँ, वंदना करता हूँ, वंदना करता हूँ। वचसा मनसा चैव वन्दामि ते तथागते शयने आसने ठाने
गमने चापि सर्वदा। सोते, बैठते, खड़े और चलते सभी समय ऐसे तथागत बुद्ध की मैं मन और वचन से वंदना करता हूँ। सदा सुखेन रक्षन्तु बुद्धा सन्ति करातुवं ते हि त्वं रक्षितो सन्तु मुक्तो सर्वभयैश्च। वे शांतिदायक तुम्हें सदा सुखी रखे, तुम्हारी सदैव रक्षा करे। इस प्रकार उनके द्वारा रक्षित होकर तुम सब प्रकार के भय से मुक्त हो जाओ, मुक्त हो जाओ। सब रोगा विनिमुक्तो सब संताप वर्जितो सबे वीरमति कंतो निबंतो चतुवं भवं। सब प्रकार के रोग, संताप और भयों से विमुक्त होकर तुम परम सुख और शांति प्राप्त करो। ते सच्चेन शीलेन खन्ति मेताबलेन च तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। वे बुद्ध अपने सत्य, शील, शांति, क्षमा और मैत्री के बल से तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे। पुरथिमस्मि दिशा भागे सन्ति भूता महेदिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। पूर्व दिशावासी महान रिद्धिशाली गंधर्व प्राणी है, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी हो। दक्षिणस्मि दिशा भागे सन्ति देवा महेद्यिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। दक्षिण दिशावासी महान रिद्धिशाली कुंभंग देव है, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे, सुखी रखे। पश्चिमस्मि दिशा भागे सन्ति नागा महेद्यिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। पश्चिम दिशावासी महान रिद्धिशाली नागदेव है, वे तुम्हारी रक्षा करे,
निरोग और सुखी रखे। उत्तरस्मि दिशा भागे सन्ति यक्षा महीभिः तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। उत्तर दिशावासी महान रिद्धिशाली एक सदैव है, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे। पुरथि में न धतरठो दक्षिणी न विरुलखो पश्चिमे न विरूपखो कुबेरो उत्तरं दिशं। पूर्व दिशा में धतराष्ट्र है, दक्षिण दिशा में विरूढ़क है, पश्चिम दिशा में विरूपाक्ष है, उत्तर दिशा में कुबेर है। चत्तारो ते महाराजा लोकपाला यशस्विनो तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। हे चातुर महाराजिक यशस्वी लोकपाल देवता, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे। आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महेदेका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। धरती और आकाश पर रहने वाले सभी महान रिद्धिशाली देव और नाग है, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे। इधि मंतो च ये देवा वसंता ईध सासने तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। वर्तमान बुद्ध शासन में रहने वाले जो भी रिद्धिमान देव है, वे तुम्हारी रक्षा करे, निरोग और सुखी रखे, निरोग और सुखी रखे, निरोग और सुखी रखे। ईधिमन्तो च ये देवा वसन्ता ईदशासने तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। सबितीव विभजन्तु लोगो सुकुरोगो विनशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भवन् सुखी दीर्घायुको भवन् सुखी दीर्घायुको भवन्। तुम्हारे सब उपद्रव दूर हो, शोक और रोग विनष्ट हो, कोई अंतराय विघ्न न रहे,
तुम सभी सुखी रहो, दीर्घायु हो। अभिवादन शीलस निभं बुद्धा पच्चयिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नं सुखं बलं आयुवन्नं सुखं बलं आयुवन्नं सुखं बलं। जो अभिवादनशील है, सदा वृद्ध की सेवा करने वाला है, उसके चारों धर्म, संपदाएं, आयु, वर्ण, सुख और बल बढ़ते हैं। यानि भूतानि समगतानि भूमानेव यान्येवन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यं पूजितं बुद्धं नमस्सामं सुवति होतु। धरती या आकाश में रहने वाले जो भी प्राणी यहाँ उपस्थित है, हम सभी समस्त देवों और मनुष्य द्वारा पूजित तथागत बुद्ध को नमस्कार करते हैं। कल्याण हो। यानि भूतानि समगतानि भूमानेव यान्येवन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यं पूजितं धम्मं नमस्सामं सुवति होतु। धरती या आकाश में रहने वाले जो भी प्राणी यहाँ उपस्थित है, हम समस्त देवों और मनुष्य द्वारा पूजित धर्म को नमस्कार करते हैं। कल्याण हो। यानि भूतानि समगतानि भूमानेव यान्येवन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यं पूजितं संघं नमस्सामं सुवति होतु। धरती या आकाश में रहने वाले जो भी प्राणी यहाँ उपस्थित है, हम सभी समस्त देवों और मनुष्य द्वारा पूजित संघ को नमस्कार करते हैं। कल्याण हो। कल्याण हो। कल्याण हो। गुरुदेव
शील के दिए चुड़ाए रोम रोम कीरत रीन चुकाय जीव जीवन धर्म का दुखी न की सेवा करो ये ही उचित उपाय इस सेवा के पुण्य से भला सभी का होय जो जो तप करना सबका मंगल होय सबका मंगल होय सबका मंगल होय इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिय बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मं पटिपत्तिय धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मं पटिपत्तिय संघं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिय माता पितरु पूजेमि इमाय धम्मानुधम्मं पटिपत्तिय आचार्ये पूजेमि अहं अवेरोहोमि अभ्यापज्योहोमि अनिगोहोमि सुखीयत्तानं परिहरामि मम माता आचार्या च ज्ञातिमित्ता च सब्रह्मचार्या च अवेरा हुन्तु अव्यापज्या हुन्तु अनिघा हुन्तु सुखीयत्तानं
परिहरन्तु इमस्मि आरामे इमस्मि सभ्ये योगिनो अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु इमस्मि आरामे सभ्ये योगिनो अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु इमस्मि आरामे सभ्ये योगिनो अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु इमस्मि आरामे सभ्ये भिक्खु सामनेरा च उपासका उपासिका च अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु अम्माकं चतुष्पच्चाया दायका अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु अम्माकं आरक्षं देवता इमस्मि विहारे इमस्मि आवासे इमस्मि आरामे इमस्मि नगरे आरक्षं देवता अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु सभ्ये सत्ता सभ्ये पाना सभ्ये भूता सभ्ये पुग्गला सभ्ये अंतभाव परियापन्ना सब्बा इथियो सभ्ये पुरीसा सभ्ये अरिया सभ्ये अनरिया सभ्ये देवा सभ्ये मनुष्या सभ्ये विनिपातिका अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु दुःखमुच्यन्तु यथा मद्द सम्पतितो मादि गच्छन्तु कमस्सका पुरत्तिमाय देशाये पश्चिमाय देशाये उत्तराय देशाये दक्षिणाय देशाये पुरत्तिमाय देशाय अनुदेशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय दक्षिणाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय हेटिमाय दिशाय उपरिमाय दिशाय सभ्ये सत्ता सभ्ये पाना सभ्ये भूता सभ्ये पुग्गला सभ्ये अंतभाव परियापन्ना सब्बा इथियो सभ्ये पुरीसा सभ्ये अरिया सभ्ये अनारिया सभ्ये देवा सभ्ये मनुष्या सभ्ये विनिपातिका च अविराहुन्तु अभ्यापज्जहुन्तु अनिगाहुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु दुःखमुच्यन्तु यथा लब्ध सम्पतितो मा विगच्छतु कमस्सका उदं याव भवागच्छ उदं याव अवितितो समन्ता चक्रवालेषु ये सत्ता पठवीचरा अव्यापय्या निवारच्च निदुःखानपद्दवा उद्धं याव भवग्गा च अधो याव अविचित्तो समन्ता चक्रवालेषु ये सत्ता ऊठकेचरा अभ्यापय्या निवेरा च निदुःखा च नुपन्दवा उद्धं याव भवग्गा च
अधो याव अग्निचित्तो समन्ता चक्रवालेषु ये सत्ता आकाशे चरा अव्यापज्जानि वैराचनि दुःखाचनुपद्दवा श्रद्धा इमा पपटिपदाय जरामरणं मा परिमुच्यसामि इदं मे पुय्यं आसवक्खायं वहं होतु इदं मे पुय्यं मग्गं फलं ज्ञानस्य पच्चयो होतु इदं मे पुय्यं निब्बानस्य पच्चयो होतु इमं नो पुय्यं भागं माता पितु च आचार्यानं च सब्बसत्तानं च सब्बमित्तानं च सब्बज्ञातीनं च सब्बपितानं च सब्बदेवतां भजेमं साधु साधु साधु। सबका चित्त शांत हो, सबका चित्त शांत हो, सबका चित्त शांत हो, क्रोध रहित हो, वैर रहित हो, वैमनस्य रहित हो, सबका चित्त शांत हो। जो भी हमें उपद्रव पहुंचाना चाहते हैं, हमें नुकसान पहुंचाना चाहते हैं, उसका भी कल्याण हो, उसका भी मंगल हो, उन सभी का मंगल हो, इस सभी का मंगल हो। इस सालवा गांव में जो भी मुझे उपद्रव पहुंचाना चाहते हैं, उन सभी का मंगल हो, उन सभी का कल्याण हो। वो बैर रहित रहे, क्रोध रहित रहे, वैमनस्य रहित रहे, उन सभी का कल्याण हो, उन सभी का मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सबका कल्याण हो, सबका मंगल हो, सबका भला हो, सबका भला हो, मंगल हो, कल्याण हो, सबका भला हो, सबका मंगल हो। सारे प्राणी निर्भय हो, सारे प्राणी निर्भय हो, निरामय हो, सारे प्राणी सुखी हो, सुखी हो, सुखी हो, भला हो, भला हो, सबका भला हो, मंगल हो, मंगल हो, सबका मंगल हो, कल्याण हो, कल्याण हो, सारे प्राणी निर्भय हो, निर्भय हो, निरामय हो, सारे प्राणी सुखी हो, सुखी हो, सुखी हो, भला हो, भला हो, सबका भला हो, दृश्य हो, अदृश्य हो। इस सालवा क्षेत्र के सभी प्राणी, दृश्य हो, अदृश्य हो, मनुष्य हो, अमनुष्य हो, मित्र हो, शत्रु हो, निकट के हो या दूर के हो, उन सब का भला हो। गर्भ में हो या गर्भ के बाहर हो, उन सभी का भला हो, उन सभी का मंगल हो, उन सभी का मंगल हो, उन सभी का कल्याण हो, उन सभी का कल्याण हो, मंगल हो,
भला हो, भला हो, भला हो। भवतु सब मंगलम। भवतु सब मंगलम। भवतु सब मंगलम। साधु, साधु, साधु। सभी लोग दोनों हाथों को अपनी आंखों के ऊपर लेके जाइए। दोनों हाथों को अपनी आंखों के ऊपर लेके जाइए। 5 4 3 2 1 0। धीरे से उस डीप अवस्था से बाहर आ जाइए। उस डीप अवस्था से बाहर आ जाइए। सभी उस डीप अवस्था से बाहर आ जाइए, सजग सतर्क रहते हुए प्रसन्नता पूर्वक। सगळ्यांनी बाहेर यायचे आहे। कुणाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता, किंवा कुणाला काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते करू शकता। बोल शोभना. हो. नमस्कार सर, छान झालं ध्यान आजचं. माझी मान खूप अशी खाली जात होती, म्हणजे सारखं माझं. आज मला ते खूप अनुभवलं की मी सारखी अशी डोकं माझं खाली जाते असं. गळ्यापासनं ना? होते होते. ओके, छान ते झालं. थँक्यू सर. चक्राची जेव्हा क्लिन्झिंग होते ना, तर बर. कधी आपलं म्हणजे मान अशी मागे जाईल, किंवा उजव्या साईडला जाईल, किंवा डाव्या साईडला जाईल, किंवा एकदम असं जे आपली टाळ बसते ना, ठीक आहे, हनुटे, ते असं छातीकडे असं झुकल्यासारखं नाही का, एकदम लागून असं हो. असं पण आपलं मान होते. तर हे अनुभव येत असतात. हे अनुभव याच्याकरता होतात की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, आणि ते 7 चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट व्हायला लागतात, तर त्या एनर्जीचा फ्लो वरच्या दिशेने असतो. तर ते एनर्जी क्लीन करताना जे 7ही चक्र अनबॅलन्स असतील, तर आपल्या थर्ड चक्रामध्ये ती एनर्जी येते, आणि मग आपण असं खाली मान करून बसतो, म्हणजे जसं काय आपण एकदम असं खाली ओढली गेलेली आहे मान, तसं होतं. हो. बरोबर. हा हा, छान ओके. आहे, चांगलं आहे, काही घाबरायचं नाही. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. हॅलो.
हा बोला. अं, खूप सुंदर ध्यान झालंय. एनर्जी भरपूर असते आणि शोभनाने सांगितलं तसंच माझी मान पण खाली जात होती अशी. अच्छा. हं. हम्म. आणि जे तुम्ही गाथा म्हणतात ते कानावर खूप छान वाटतं असं. थँक्यू मॅम. हं, खूप खूप धन्यवाद. हं. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि हं, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण, आणि इथे जेवढेही काही ध्यानी उपासक आणि उपासिका आहेत त्यांना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हं. ह्या दिवाळीमध्ये जे काही आपण ध्यान साधना करत आहोत, म्हणजेच आपण स्वतःच्या दीपक स्वतः प्रज्वलित करत आहोत, हो ना. हो. तर हे खूप छान दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही, की आपण बाहेर दिवा प्रज्वलित करतो पण आतमधला दिवा कोणीही प्रज्वलित करायला बघत नाही. पण ह्या हं, निमित्ताने का होईना थोडस तर आपण म्हणजे आग पेटी लावून त्याला सुरुवात केली दिवे प्रज्वलित करायला, तर सर्वांना असेच आयुष्यामध्ये स्वतःचे दिवे प्रज्वलित व्हावं आणि सर्व प्रकाशाच्या दिशेने जाऊन निर्वाणाचे लाभी व्हावेत, हीच माझी मंगलमय सर्वांकरिता ह्या दिवाळी निमित्त शुभेच्छा आहे. मंगल काम. थँक्यू सर. थँक्यू विनय सर, खूप मोठा आशीर्वाद. हं. थँक्यू. कोणाला बोलायचे अजून काही? हॅलो. हा, कोणाला बोलायचे असेल तर बोलू शकता. अं, मला एक सांगायचं होतं आणखी. हा हॅलो. सर. हा बोला सर. आजपासनं जे रात्रीच्या 10 ते 11चं सेशन सुरू होतं, म्हणजे 40 दिवसाचे जे संकल्प आहे, तर आज त्याला 30 दिवस पूर्ण झालेले आहे रात्रीच्या सेशनला. आणि आजपासून जे बुद्धांची जे समोरची स्टेप आहे ध्यानामधली, ते सुरू होत आहे. तर कृपया जर तुम्हाला सगळ्यांना वेळ मिळाला तर रात्रीच्या सेशनला अवश्य जॉईन व्हा, कारण खूप हाय एनर्जीचे ते सेशन राहणार आहे. आणि संपूर्ण जे काही बुद्धांनी वेगवेगळ्या पद्धतींचे ध्यान प्राप्त केले, तर त्याच्यामधलं पहिलं स्टेप संपलं आणि दुसरा स्टेप सुरू होत आहे. तर कृपया आपण ह्या ध्यानाचा लाभ घ्यावा, ह्या ऊर्जेचा लाभ घ्यावा, हीच आपणा सर्वांना रिक्वेस्ट आहे. जर जमेल तर 10 ते 11चे जे रात्रीचे सेशन आहे त्याला सुद्धा तुम्ही सर्व जॉईन व्हा, कारण जे सेशन होत आहे त्याच्यामध्ये खूप ऊर्जा राहणार आहे आणि खूप मोठे चमत्कार म्हणा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी घालू शकते असं हे सेशन सुरू होत आहे आजपासून 10 दिवसाच्या. तर कृपया माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या मंगलमय ऊर्जेचा, बुद्धांच्या वाणीचा लाभ घ्यावा, लाभ घ्यावा, बस हेच सांगायचं होतं. धन्यवाद. थँक्यू सर. नक्कीच आम्ही प्रयत्न करू, म्हणजे येऊ. आणि कशा ह्याच्यावर पाठवणार आहे, कुठल्या ह्याच्यावर पाठवणार आहे ती लिंक जर लिंक? पल्लवी मॅडम कडे पण आहे, जर तुम्हाला हवी असेल तर ती मिळून जाणार, किंवा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला हवा असेल तर लिहून घ्या, त्याच्यावरती तुम्ही मला हाय म्हणून पाठवा, तर मी लिंक पाठवून देईल तुम्हाला. ओके. 9403052883 असा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. त्यावरती कॉल नाही लागणार. हा, फक्त ओके. मेसेजेस येतील. चालेल. इथे मेसेज केलेला आहे, जर कुणाला माझा नंबर हवा असेल तर इथे ते व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती मी लिंक सेंड करून देणार. ओके. किंवा पल्लवी मॅडम कडे असेल तर त्या सुद्धा तुम्ही जर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असला तर मिळून जाणार. आणि आज त्यातल्या त्यात अमावस्या सुद्धा आहे, तर त्याची पण खूप ऊर्जा राहणार आहे, तर त्याचा पण तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. सोबत ग्रुप मेडिटेशन, म्हणजे चारही तऱ्हेने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळणार आहे. तर तुम्हाला तर माहितच आहे ग्रुप मेडिटेशनचं किती मोठं लाभ होत असतं, तर याचा लाभ घ्यावा सर्वांनी. थँक्यू.
तुमच्या ह्याच्यात तर खूपच ऊर्जा असते भरपूर. हो. थँक्यू मॅडम. आपण कुठनं बोलत आहात? पुण्यावरून. पुण्यावरून. काय नाव आहे पल- मॅडम? पल्लवीची आई आहे मी. अच्छा अच्छा. थँक्यू. हं. थँक्यू. आमचं सेशन 9:25 ते 10:25 असतं आणि मग त्यानंतर जॉईन झाले तर चालेल का? हो चालेल, पण जर स्टार्टिंग पासून झालं तर तुम्हाला ते कळेल, कारण आजचे जे सेशन आहे ते खूप खूप छान आहे आणि खूप हाय लेवलचे आहे आणि याच्यामध्ये साक्षात बुद्धांनी प्राप्त केलेलं आहे ते ध्यान आहे दुसऱ्या प्रकारचं. तर कृपया जॉईन केलं तर खूप छान होईल असं मला वाटतं, कारण त्याचा लाभ खूप खूप म्हणजे हाय लेवलचा होणार आहे. बघू, आम्ही डिस्कस करतो, कारण हो की ठीक. इतर पण आहेत, त्यांच्याशी हा चालेल, डिस्कशन असं करून कुणाला म्हणजे तुम्हाला ठरवावं. जमेपर्यंत करा, त्याचा लाभ घ्यावा, बस माझी हीच इच्छा आहे. बाकी मग तुमच्यावरती डिपेंड आहे. अजून कुणाला काही बोलायचंय? पूजा मॅम, आवाज नाही येत. हॅलो मॅडम. हा हा बोला. हे जे 9:15चं जे सेशन हे तुम्ही 9 वाजता घेतलं तरी चालेल ना, 9 ते 10. मग इकडे आपण जॉईन होऊ शकतो ना? हा हा, बघू. म्हणजे मी पण सगळा निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे ना. म्हणजे आहेत अजून ग्रुपमध्ये ना, तर मग त्यांच्याशी डिस्कस करून मग बरं बरं, ठीक आहे. आवाज नाही येत मॅम तुमचा. मंगेश, बोलायचंय तुला? हॅलो. हॅलो. यांचं बहुतेक नेटवर्क काम नाही करत आहे. हा हा हा. ललिता तांडेकर म्हणून कोणीतरी आहे. बोला मॅडम. चालेल. ललिताजी. ललिता तांडेकर कोण आहे? बोलायचे आहे त्यांना. ललिता मॅम. ललिता तांडेकर मॅडम, बोलायचं आहे का तुम्हाला, किंवा मग मीटिंग एंड करूया? ठीक आहे सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्हाला पण. थँक्यू मॅडम. मी ना हा मीटिंग मॅम. एंड हो हो. करते. मीटिंग.